स्टार्टवर क्लिक करून घेऊया आणि स्टार्टवर क्लिक केल्यानंतर आपण जाऊया आज विंडोज एसेसरीज. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. विंडोज एसेसरीजमध्ये जाऊन आपण पेंट ह्या टॉपिकवरती क्लिक करून घेऊया. मागे आपण इंट्रोडक्शन करून घेतलं होतं कशाला काय सांगतात ते. त्याच्यानंतर पेन्सिल झालं होतं, आपलं इरेजर झालं होतं, फिल विथ कलर झालं होतं आणि शेपचा वापर कसा करायचा ते आपण बघितलं होतं. साईज तुम्ही लहान मोठी कशी करू शकता ते बघितलं होतं आणि आपण कलर भरायला शिकला होता. आज आपल्याला पुढचे टॉपिक बघायचे. आपण पेन्सिलवर क्लिक करून घेऊया आणि पेन्सिलचा वापर करून तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ड्रॉइंग काढून घेऊ शकता. ओके, तर छोटंसं मी ड्रॉइंग काढतोय. ड्रॉइंग काढत असताना गॅप ठेवायचा नाही मिळत, हे तुमच्या मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं. जर तुम्ही ड्रॉइंग काढून गॅप ठेवला तर तुमचा कलर बाहेर फेकला जातो. हे आपलं झालं होतं. त्यानंतर शेपचा वापर आपण करायला शिकला होता. तुम्हाला हवे तसे शेपचा वापर करून तुम्ही ड्रॉइंग काढून घेऊ शकता. शेपची साईज जर मोठी असेल तर साईजमध्ये जाऊन आपण साईज छोटी करून घेऊ शकतो. तुम्ही इथून बरेचसे शेप आहेत. तुम्हाला कोणता शेप आहे त्या शेपवर क्लिक करून तुम्हाला ड्रॉइंग काढता येऊ शकतं. तुम्ही शेपचा वापर करून घेतोय. हे सर्व शेप आहेत. आपल्याला हवा तसा शेप तुम्ही घेता येऊ शकेल आणि तुम्ही ड्रॉइंग काढू शकता. तर छोटंसं मी ड्रॉइंग काढून घेतो आहे आणि ड्रॉइंग काढल्यानंतर आपल्याला कलर भरायला सुद्धा शिकायचं आहे. तर आपण कलर ऑलरेडी भरलेला होता मागच्या वेळेला. फिल विथ कलरचा वापर करून तुम्ही काय करू शकता तर कलर भरता येऊ शकतो. आपण कलर भरून घेऊ शकाल. ओके, तर इथून मी काय होतं एक छोटंसं ड्रॉइंग काढून घेतो आहे. आता मला कलर फिल करायचा म्हटला तर फिल विथ कलरवर क्लिक करा आणि आपल्याला हवा असला कलर तुम्ही फिल करू शकता. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळे कलर भरायचे असतील तर एडिट कलर्सवर क्लिक करा. तुम्हाला इथूनही कलर भरता येऊ शकतात. मी बेसिक कलरवर क्लिक करतोय. तुम्हाला कोणता कलर हवा त्या कलरवर क्लिक करा, ओके म्हणा आणि कलर फिल करता येऊ शकतो. पण तुम्ही इथूनही कलर घेऊ शकता आणि एडिट कलर्समध्ये जाऊन तुम्हाला हवा असला कलरवर क्लिक करून तुम्ही ओके करून तुम्हाला कलर घेता येऊ शकतो. ओके, मग तुम्हाला कलर बनवायचा असेल एखादा तर क्लिक करायचं आहे. कोणता कलर हवा आहे तिथे बघा कलर दिलेत. तुम्हाला माऊसचा पॉईंटर ठेवून द्या. असं तुम्हाला हा कलर घ्यायचा, पण कसा घ्यायचा लाईट किंवा डार्क घ्यायचा असेल तर तुम्हाला कलर आलेला दिसेल. इथून तुम्ही ॲरो जर वरती नेला तर तुम्हाला लाईट कलर तयार झालेला दिसेल आणि हाच ॲरो तुम्ही खालती आणला तर तुम्हाला डार्क कलर तयार झालेला दिसेल. ओके, मग इथून जाऊन तुम्ही काय करू शकता तर लाईट अँड डार्क कलर घेता येऊ शकतो. तुम्हाला हवा असला कलरवरती माऊसचा पॉईंटर ठेवायचा आहे आणि तुम्हाला हवा असला लाईट कलर तुम्ही घेऊ शकाल. ओके करून तुम्हाला कलर फिल करता येऊ शकेल. तर फिल विथ कलरचा वापर करून तुम्ही कलर भरायला शिकलात तर इथूनही कलर घेऊ शकता. मी क्विकली कलर घेतोय आणि आपण फिल करून घेऊया. आपल्याला हवे तसे कलर देता येऊ शकतील. आपण मागच्या वेळेला फाईल सेव्ह करायला पण शिकला होता आणि आपण काय केलं आहे तर ड्रॉइंग काढून घेतलं आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपण एडिट कलर्स बघितला. तुम्ही कलर तयार करू शकता. इथूनही तुम्हाला बेसिक कलर घेता येऊ शकतात. आपण एखादा शेप घेतल्यानंतर त्या शेपची साईज मोठी करायची असेल तर आपण साईज इथूनही मोठी करून घेऊ शकता किंवा साईज छोटी करायची असेल तर इथून जाऊन तुम्ही साईज छोटीसुद्धा करता येऊ शकते. एखादी दिलेली कमांड तुम्हाला क्विकली कॅन्सल करायची असेल तर तुम्ही अंडूचा वापर करून तुम्हाला कॅन्सलसुद्धा करता येऊ शकेल. इथे ब्रश दिलेत. इथे बरेचसे ब्रश आहेत. ओके, ब्रश 1 ब्रश 2 असे बरेचसे ब्रशेस तुम्हाला दिलेत. तुम्ही प्रत्येक ब्रशचा वापर तुम्ही वेगळ्या कामासाठी करता येऊ शकतो. मी हा ब्रश घेतोय, माऊसने प्रेस करतो काय आता डॉट येतोय. आपल्याला साईज मोठी करूया तुमच्या लक्षात येईल. ओके, आता ह्याचा कलर मला चेंज करायचा आहे. मी डॉटचा वापर करून तुम्ही झाडाला फळं लागलीत असं दाखवायचं असेल तर ह्या डॉटचा वापर तुम्हाला करता येऊ शकतो. किंवा तुम्हाला व्हाईट कलर घेतला तर तुम्ही व्हाईट कलरचा वापर करून तुम्ही ह्या पद्धतीने डॉटचा वापर करून तुम्ही आकाशामध्ये स्टारसुद्धा दाखवता येऊ शकतात. छोटे स्टार दाखवायचे तर साईज छोटी करा आणि तुम्ही छोटे स्टारसुद्धा दाखवता येऊ शकतील. ओके, तर तुम्ही ह्या पद्धतीने ब्रशचा वापर करून तुम्हाला डॉटचा वापर करता येऊ शकतो. पुढचा ब्रश आहे. तुम्हाला लाईन्स ड्रॉ करायची, छोटी लाईन्स आहे. साईज जरा मोठी करून घ्या. हवा असला कलर घ्या आणि तुम्ही लाईन्स मीन्स पाऊस पडतोय असं तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही ह्या लाईनचा वापर तुम्हाला करता येऊ शकेल. तुम्ही लाईनचा वापर करू शकता. अँगल चेंज करायचा आहे तर तुम्ही ब्रशचा अँगल चेंज पण करू शकाल. ओके, तुम्हाला कलर चेंज करायचा आहे तर तुम्ही कलर पण चेंज करू शकता. तुम्हाला कोणता कलर हवा त्या कलरवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला वेगळ्या अँगलचा वापर करून तुम्ही ब्रशचा वापर करून पाऊस पडतो असं दाखवता येऊ शकेल. असे बरेचसे ब्रशेस आहेत. तुम्हाला कलर स्प्रे करायचा आहे, क्लिक करा. हवा असला कलर घ्या.
तुम्ही कलर स्प्रे करू शकता. छोटा आहे, साईज मोठी करा. म्हणजे कोणती गोष्ट मोठी करण्यासाठी तुम्ही साईजचा वापर करून तुम्हाला ब्रश मोठा करता येऊ शकतो. हवा असला कलर घेता येऊ शकेल. तुम्हाला स्टार दाखवायचे तर व्हाईट कलर घ्या, लांबचे स्टार दाखवायचे तर तुम्ही ह्या पण ब्रशचा वापर तुम्ही तुमच्या माइंडने करता येऊ शकेल. असे बरेचसे ब्रशेस ह्याच्यामध्ये दिलेत. तुम्हाला हा ब्रश घ्यायचा आहे, कलर वेगळा येईल. व्हाईट जसा कलर तुम्ही घ्याल तर तुम्हाला ब्रश आलेला दिसेल. मी घेतोय तर मी प्रॅक्टिस करताना हे सर्व ऑप्शन्स यूज करून घ्यायचे आहेत. ओके, तर प्रत्येक ब्रश कसा आहे वेगळा आहे. तुम्ही कलर घ्याल त्या कलरमध्ये तुम्हाला तो ब्रश आलेला दिसेल. हे जे घेतलं आहे मी हे नको आहे, मला सर्व एकाच वेळेला काढायचं आहे. ओके, एकाच वेळेला सर्व स्टेप बाय स्टेप काढायचं आहे. तर मी इरेजरचा वापर करून तुम्ही खोडू शकता किंवा तुम्हाला हे क्विकली काढण्यासाठी तुम्ही अंडू म्हणजे काय दिलेली कमांड कॅन्सल करण्यासाठी तुम्ही अंडूचा वापर करून आपण कॅन्सल पण करू शकतो. तुम्हाला ते परत घ्यायचं आहे तर रिडू मीन्स रिपीट तुम्ही परत घेऊ शकता. अंडू म्हणजे काय तर दिलेला सर्व कमांड तुम्हाला कॅन्सल करता येऊ शकतात. परत घ्यायचे असतील तर तुम्ही परत पण सुद्धा घेऊ शकाल. ओके, त्यानंतर क्विकली हे मला डिलीट करायचं असेल तर सिलेक्टवरती क्लिक करा आणि कीबोर्डवरनं ते सिलेक्ट करून घ्या. ओके, सॉरी सिलेक्टचा वापर करून सिलेक्ट करून घ्या, माऊसने प्रेस करून ना आणि कीबोर्डवरनं डिलीट कीज प्रेस करा, तुम्ही डिलीट करून घेऊ शकता. आता बघा हाच कलर मला इथे क्विकली फिल करायचा असेल तर फिल विथ कलरचा वापर न करता आपण कलर पिकरचा वापर करू शकतो. मी क्लिक करतोय तो कलर घ्या आणि तुम्हाला फिल करण्यासाठी फिल विथ कलरवर क्लिक करून कलर फिल करू शकता. मग कलर पिकरचा वापर नक्की कोणत्या कामासाठी होतो. समजा मला हा कलर उचलायचा आहे आणि इथे मला क्विकली फिल करायचं असेल तर कलर पिकरवर क्लिक करा, तो कलर घ्या आणि जाऊन तुम्हाला फिल करता येऊ शकतो. म्हणजे एखादा कलर उचलून दुसऱ्या ठिकाणी फिल करण्यासाठी कलर पिकरचा वापर करता येऊ शकतो. इथे बघा आता कलर वन म्हणून वेगळा कलर घेतला आहे. मी काय करतो कलर पिकर घेतलं आहे, मला व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि मी इथे फिल करतो आहे. तुमचा कलर चेंज झालेला दिसेल. आता कलर टू नक्की काय असतं तर कलर टूचा अर्थ काय होता तर समजा मी कलर टूमध्ये गेलो आणि हा कलर घेतला. आता समजा मी इरेजर घेतलं तर काय होतं प्रॉब्लेम इरेजरने खोडत नाही मिळत. ओके, म्हणजे तुम्हाला खोडता नाही येत मिळत का तर हा जो कलरचा आहे तो इरेजरसाठी कलर यूज केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे कलर वनवरच क्लिक बाय डिफॉल्ट कलर वनवरच पाहिजे. तुम्ही कलर वनवर क्लिक केलं तर तुम्हाला तो कलर आलेला दिसेल. ओके, तुम्ही कलर घेऊ शकता कलर वन आणि इथून जाऊन तुम्हाला खोटा येऊ शकता. पण ब्लॅक कलर आता घेतलेला आहे. पण समजा आता मला करायचं आहे हा कलर व्हाईट कलर घ्यायचा आहे. मी काय करतो आपण इरेजर घेतलेला आहे, मी ते कलर चेंज करतो. आता बघा मला हे खोडायचं आहे तर तुम्ही इरेजरने खोडता येऊ शकतं. म्हणजे कलर वन हा इरेजरचा कलर असतो हे लक्षात ठेवायचं आहे. कधी पण घेताना कलर वनवरच बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालेलं पाहिजे. त्यानंतर हे मला क्विकली डिलीट करण्यासाठी आपण सिलेक्ट केलं, सिलेक्टवर क्लिक केलं, सिलेक्ट करून घेतलं आणि कीबोर्डवरनं आपण डिलीट केलं, हे तुमच्या लक्षात आले असेल. हाच कलर तुम्हाला इथे क्विकली भरायचा असेल तर कलर पिकरवर क्लिक करा, तो कलर घ्या आणि ती फिल करण्यासाठी फिल विथ कलरवर क्लिक करून फिल करून घेऊ शकता. ओके, तुम्हाला हवा असला कलर वेगळासुद्धा भरता येऊ शकतो. आता बघा सिलेक्टचा वापर तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकाल. सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे, मी सिलेक्ट करून घेतो आहे. आता हे इमेज मला डुप्लिकेट तयार करायचं असेल, घराचं डुप्लिकेट घर मला तयार करायचं. सिलेक्ट करा, कॉपी करा आणि पेस्ट नावाच्या ऑप्शन्सवर क्लिक करा. ओके, तुम्हाला हवे ठेवता येऊ शकतं. काय केलं मी कॉपी पेस्ट. मी आता परत दाखवतो आहे. पहिलं सिलेक्ट करायचं आहे. ओके, आपण हे सिलेक्ट करून घेऊया. मी सिलेक्ट केलं आहे. सिलेक्ट केल्यानंतर करायचं आहे कॉपी करायचं आहे आणि पेस्टवरती क्लिक करायचं आहे. आता बघा इथे मला ठेवायचं म्हटलं तर बसतंय का झाड नाही बसत कारण बाहेर जातं आहे. हे साईज छोटी करायला तर इथे कॉर्नरला पकडा, इथून जाऊन तुम्ही साईज छोटी करू शकता आणि आपल्याला हवं तिथे ठेवता येऊ शकतं. तर आपण काय केलं पहिलं सिलेक्ट केलं, नंतर कॉपी केलं आणि पेस्ट करून तुम्ही डुप्लिकेट तयार करता येऊ शकते. एकदा कॉपी केलं का तुम्हाला कितीही वेळा पेस्ट करता येऊ शकेल. ओके, तर तुम्ही सिलेक्ट तुमच्या लक्षात आलं असेल, कॉपी पेस्ट तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं असेल तर टेक्स्टवरती क्लिक करा. मी टेक्स्ट टूल्सवर क्लिक करतो आहे. इथून जाऊन तुम्हाला हवं तसं टाईप करता येऊ शकतं. मला टाईप करायचं आहे ओके रमेश, मी रमेश टाईप करतो आहे. मराठी वर्ड चेंज झाला आहे. आपण इंग्लिश फोन चेंज करून घेऊया. इथे फोन ऑप्शन दिला आहे. ओके, तुम्हाला हवा असला फोन चेंज करता येऊ शकेल. तर मी काय करतो तर फोन घेतो आहे आणि आपण टाईप करून घेऊया. मी रमेश टाईप करतो आहे. त्याला कलर द्यायचा, सिलेक्ट करून घ्या आणि आपल्याला हवा असला फोन कलर तुम्हाला देता येऊ शकतो. ओके, आता मी कलर दिला. प्रत्येकाला वेगळा कलर द्यायचा, सिलेक्ट करा. इथून जाऊन तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरला आपण वेगळा कलर देऊ शकाल. मी साईडला क्लिक करते. ओके, म्हणजे तुम्ही टेक्स्टचा वापर करून तुम्हाला टाईपसुद्धा करता येऊ शकेल. तर सिलेक्ट करून आपण डिलीट करू शकतो. सिलेक्ट करून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. त्याच्यानंतर आपण व्ह्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला झूम आउट म्हणजे झूम तुम्हाला कमी करता येऊ शकतं. झूम इन म्हणजे आपण झूम मोठं करू शकतो आणि नॉर्मल करायचं असेल तर 100वर क्लिक करा, तुम्ही नॉर्मल करून घेऊ शकता.
ह्याला सांगतो आपण रुलर. सो और हाईड म्हणजे काय, आपण घेऊ शकता, काढू शकता. रुलर मीन्स काय, तर रुलर तुम्हाला काढता येऊ शकेल. स्टेटस बार हा तुमचा स्टेटस बार. ओके, सो और हाईड. सो मीन्स घेणं आणि हाईड म्हणजे लपवणं. रुलर घेऊ शकता, काढू शकता. स्टेटस बार घेऊ शकता, काढू शकता. ग्रीड लाईन्सवर क्लिक केलं तर तुम्हाला उभ्या आडव्या लाईन्स आले दिसतील, हे तुम्ही घेऊ शकता आणि काढता येऊ शकतील. तुम्हाला ही स्क्रीन तुम्हाला फुल स्क्रीन करायची असेल तर तुम्ही फुल स्क्रीनवर क्लिक करून तुम्हाला फुल स्क्रीन करता येऊ शकतं. माऊसने क्लिक करा, तुम्हाला बाहेर पडता येऊ शकेल. त्याच्यानंतर आपण फाईल मेनूमध्ये मागच्या वेळेला बघितलं, न्यू समजलं असेल, तुम्हाला ओपन समजलं असेल, सेव्ह समजलं असेल, एक्झिटनी बंद करू शकतो. हे आपलं झालेलं आहे. त्यानंतर कॉपी पेस्ट बघितलं होतं, सिलेक्ट बघितलं, हे ऑप्शन तुमच्या लक्षात आले असतील. ही फाईल सेव्ह करेल तर फाईलमध्ये जा, सेव्हवरती क्लिक करा आणि फाईलला आपण नाव देऊया रमेश आणि फाईल सेव्ह करतोय. तुम्हाला नवीन फाईल घ्यायची तर फाईलमध्ये जाऊन तुम्ही न्यूवर क्लिक करून तुम्ही नवीन फाईल घेऊ शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूया नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत बाय.